जवळपास 1500हून अधिक वन कामगार, वन मजूर आणि आमचे सर्व धडक कामगार युनियनशी निगडीत असलेले आमचे सगळे पदाधिकारी, नॅशनल पार्क युनिटचे आणि वन कामगारांचे आमचे नेते आदरणीय जॉनी वायकेजी, धुरीजी, तांदळकरजी आणि आमचे सर्व सभासद जे डहाणू, पालघर, मोखाडा अशा वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यातून, तालुक्यातून या ठिकाणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्याबद्दलचा एक आनंद उत्सव साजरा करण्याकरता आपण या ठिकाणी सगळे आलेलो आहोत। नॅशनल पार्कमध्ये वेगळ्या वेगळ्या छोट्या छोट्या वस्तीमधून आलेले माझे सगळे वन कामगार, वन मजूर आम्ही सगळे या ठिकाणी देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले त्याबद्दल एक जल्लोषाचा कार्यक्रम आयोजित केला होता। सगळ्या आमच्या सभासदांना आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली, आनंद महोत्सव साजरा केला आणि त्यांचे काही दुःख असतील, आमची काही सांगणं असेल, एक चर्चा लाभ झाली, चहा नाश्ता झाला आणि यापुढे आमच्या ज्या काही समस्या आहेत त्या आमच्या देवाकडे म्हणजे देवाभाऊंकडे आम्ही मांडणार आहोत आणि जे काही आपले जे काही समस्या प्रलंबित आहेत त्या सगळ्या आमच्या हक्काने त्यांच्याकडून मागून घेणार आहोत। महाराष्ट्राचे वनमंत्री आदरणीय गणेश नाईकांजीशी पण माझा संपर्क झालेला आहे। पुढच्या 2 तारखेनंतरची ते वेळ देणार आहेत। आमचं एक शिष्टमंडळ आमच्या वनमंत्र्यांना भेटणार आहेत। आमच्या सगळ्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवून आमच्या सगळ्या मागण्या या यशस्वीपणे पूर्ण होतील असा विश्वास आहे। पण आजच्या दिवशी आम्ही देवेंद्रजींना अभिनंदन करतो। आमच्या हक्काचा भाऊ, आमचा मोठा भाऊ, आमच्या युनियनचे मार्गदर्शक, आमच्या युनियनची ताकद ही देवेंद्र फडणवीस आहेत आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आमच्या सगळ्या समस्या देशात जवळपास 7 लाखाहून अधिक कामगारांचं नेतृत्व करणारी धडक कामगार युनियन आणि जवळपास 30,000हून अधिक फक्त वन खात्यामध्ये काम करणारे वन कर्मचारी, वन मजूर, वन कामगार ह्यांना सगळ्यांना एक चांगली सुरक्षित भूमिका आहे की देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेत। आपले सगळ्या विषय मी मांडीन। मला विश्वास आहे आदरणीय देवेंद्रजी आपल्याला आशीर्वाद देतील, आपल्या हक्काच्या मागण्या पूर्ण होतील। तुम्ही सगळे या ठिकाणी आला, आनंद उत्सवामध्ये पार्टिसिपेट केलं,
तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राणे से हम बोलते हैं ना, हमारे पास शब्द नहीं वो बोलने के लिए, कितना उनका बोलते हैं ना अभिनंदन करो, कितना उनका स्वागत करूँ. राणे साहब हमारे लिए एक भगवान जैसे है. हमारा इतना प्रॉब्लम था नेशनल पार्क में, बहुत सारा प्रॉब्लम था लेबर लोगों का, और राणे साहब से हम जुड़े जब से वो सब प्रॉब्लम हमारा सॉल्व हो गए. अभी तो हम इतना खुश है कि उनका मुख्यमंत्री बने. देवेंद्र फडणवीस हमारा हक का मुख्यमंत्री बने. हम हक से अभी उनके पास जा सकते हैं. मुख्यमंत्री नहीं थे फिर भी साहब ने इतना काम किया. अभी तो हमारा एकदम वो बोलते हैं ना, जो भी डर था वो डर एकदम निकल गया हम लोग का. बस सर, थैंक यू.